पालकांचं नाव बदलणं, वयाचा खोटा दाखला देणं, अपंगत्वाचं खोटं सर्टिफिकेट गोळा करणं, सरकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्ट करणं, स्वतःचं आर्थिक उत्पन्न लपवणं, त्यासाठी आईवडिलांचा खोटा घटस्फोट दाखवणं, एवढे गुन्हे केलेल्या पूजा खेडकरांना फक्त पुढची सरकारी कर्मचारी किंवा जिल्हाधिकारी होण्याची संधी नाकारून त्यांना अतिशय सौम्य शिक्षा झाली असं आमचं म्हणणं आहे। खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरकारी सेवेत जाणं हा राजद्रोह आहे, हा देशद्रोह आहे। याची अधिकाऱ्यांना कल्पना नाही का? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांची संधी नाकारून त्यांना काही फरक पडणार नाहीये। त्यांच्यावर पूजा खेडकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा। त्यांच्या पालकांनी सुद्धा या संगनमतात भाग घेतल्याचं स्पष्ट होत आहे। त्यांच्यावर सुद्धा कठोर शिक्षा करण्यात यावी। प्रॉपर्ट्या जप्त झाल्या पाहिजे, तरच भविष्यात अशी एखादी पिढी हे काम करणार नाही। हिंदू महासंघाची अशी स्पष्ट भूमिका आहे की राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, नाहीतर आम्ही कोर्टात सुद्धा याच्यासाठी जाऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।